नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात आपण पाहणार आहोत छत्तीस जिल्ह्यातल्या 50 महत्त्वाच्या बातम्या। पुढील काही दिवस पावसाचा जोर वाढणार। रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट तर संपूर्ण कोकण किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट। काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज। रायगड जिल्ह्यात 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता। मच्छीमारांनी आपल्या होडी किनाऱ्यावर आणल्या। तुळजापुरात विजांच्या कडकडाटासह तुफान पाऊस। तुळजाभवानीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांची तारांबळ। पावसामुळे नववरवधूंचीही फजिती। राज्याला मान्सूनपूर्व पावसाने झोडपलं। शेतकऱ्यांच्या शेती पिकाचं मोठं नुकसान। समुद्र पुढील 4 दिवस खवळलेला राहणार। हवामान विभागाचा अंदाज। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव, जळगाव, जामोद आणि संग्रामपूर तालुक्यात मुसळधार पाऊस। कांदा, ज्वारी, मका पिकांसह भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान। वाशिमच्या रिसोड तालुक्यातील शेलुखडचे गावात वादळी वाऱ्यासह पाऊस। घरावरील पत्रे उडाल्याने घरातील साहित्याचं नुकसान। लातूरच्या औसा तालुक्यातल्या जमालपूरमध्ये शिवारात जोरदार पाऊस। शेतात पाणी शिरल्याने ऊस पिकाचं नुकसान। शेतकरी संकटात। अहिल्यानगरमध्ये झालेल्या पावसानं कांदा, आंबा, संत्रा आणि डाळिंब या फळबागांचं नुकसान। पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी। गडचिरोली जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाचा शेती पिकांना मोठा फटका। भात, मिरची शेतीला सर्वाधिक फटका। गडचिरोलीच्या सर्वच तालुक्यात जोरदार पाऊस। पूर्वमोसमी पावसाच्या जोरदार तडाख्याने छत्रपती संभाजीनगरमध्ये भिंत कोसळली। भिंत कोसळल्याने 11 वर्षीय मुलीचा मृत्यू। कन्नड शहरात घडली घटना। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली घाटात मुसळधार पावसामुळे दरड कोसळली। आंबोली घाटातील वाहतूक काही काळ ठप्प। कोल्हापूरच्या राजापूरमध्ये जोरदार पाऊस। अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरलं। संसारोपयोगी साहित्याचं मोठं नुकसान। मुसळधार पावसामुळे रत्नागिरीत मिऱ्या नागपूर महामार्गाच्या कामाला फटका। महामार्गावरील उद्यमनगर ते पटवणे दरम्यान रस्ताचा भाग खचला। रस्ता खचल्यानं वाहतूक बंद। रत्नागिरीच्या गुहागरमध्ये मुसळधार पाऊस। सखल भागात पाणी साचलं। रत्नागिरीत मागील 6 तासांपासून पावसाची संततधार। नाशिकच्या बागलाण तालुक्यातील रस्त्यांवर दरड कोसळण्याची भीती। रस्त्याचं काम संथ गतीने सुरू। नागरिकांमध्ये आक्रोशाची भावना। चंद्रपूर शहर आणि जिल्ह्यात रिमझिम पाऊस। मागील तासाभरापासून दमदार पाऊस। नागरिकांना उकाड्यापासून दिलासा। पुण्याच्या भोर शहरातील मंगळवार पेठ रस्त्यावर पावसाचं पाणी साचलं। पाणी निचरा होण्यासाठी जागा नसल्यानं रस्त्यावर पाणीच पाणी। पाण्याची विल्हेवाट लावण्याची रहिवाशांची मागणी। सांगलीच्या तासगाव तालुक्यात कालच्या जोरदार पावसामुळे डोंगरसोनीत पाणीच पाणी। मुसळधार पावसाने शेतकरी सुखावला। परभणीच्या येलदरी धरणात मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत 48% पाणीसाठा। परभणीकरांसाठी समाधानाची स्थिती। येलदरीतून परभणी, हिंगोली, नांदेडसाठी पाणी पुरवठा। भंडाऱ्याच्या तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती रामदयाल पारधी अपात्र। संचालक पदही रद्द। सहकार विभागाचा निर्णायक आदेश। नागपुरात 155 कोटी रुपयांच्या बनावट बिलांच्या रॅकेटचा पर्दाफाश। गुन्हे शाखेचा भंगार विक्रेता बंटी साहूच्या कार्यालयावर छापा। तर 1 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा प्राथमिक अंदाज। परभणी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी आक्रमक। पीक कर्जाचं पुनर्गठन करून शेतकऱ्यांना पेरणीसाठी अर्थसहाय्य करा। स्वाभिमानी शेतकरी संघटनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी। सोलापूरच्या माळशिरस तालुक्यात पावसानं शेतीपिकाचं नुकसान। नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माळशिरसच्या तहसीलदारांना निवेदन। जालन्यातील बदनापूरमधील रोशनगाव शिवारात अनेक दिवसांपासून वीज पुरवठा खंडित। स्थानिक नागरिक संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको तर काही काळ वाहनांच्या रांगा। बीडच्या माजलगाव भाजपकडून गोदावरी घाटाची स्वच्छता तर गोदावरी गंगेची आरती। पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी जन्मवर्षाच्या निमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन। नंदुरबार शहरात 3 लाखांचे बनावट बियाणं जप्त। गुजरात राज्यातून मोठ्या प्रमाणात नंदुरबार जिल्ह्यात बोगस बियाणं आणल्याची माहिती। बोगस बियाणं विक्री करणाऱ्यांवर वॉच ठेवण्यासाठी कृषी विभागाकडून पथक तयार। परभणीमध्ये खरीप हंगामासाठी रेल्वेच्या माध्यमातून खत दाखल। खरीप हंगामाच्या तयारीसाठी प्रशासन सज्ज। पती आणि सासरकडील नातेवाईकांच्या छळामुळे महिलेची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या। पुण्याच्या हडपसर भागातील घटना। हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल।
छत्रपती संभाजीनगरमधील एका तरुणानं पाकिस्तानच्या समर्थनार्थ लिहिला मजकूर. उमर शेख याला पोलिसांकडून अटक, त्याचा मोबाईलही जप्त. सांगलीच्या छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडईतील अतिक्रमणाविरोधी महापालिकेची मोहीम, उपायुक्त वैभव साबळे याच्या उपस्थितीत कारवाई. तर पुण्यातील खडकवासला धरण चौपाटीवरील पुणे पानशेत रस्त्याची पोलीस प्रशासनाकडून पाहणी, वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी नागरिकांशी संवाद साधला. रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी आंचल दलाल यांची नियुक्ती, सोमनाथ घारगे यांची अहिल्यानगर जिल्ह्यात पोलीस अधीक्षक म्हणून बदली. धाराशिवचे पोलीस अधीक्षक संजय जाधव यांची बदली, धाराशिवच्या पोलीस अधीक्षकपदी आता रितू खोकर यांची नियुक्ती. बीड पोलीस दलातील 606 पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या, बीड पोलीस दलात बदल्यांचा ऐतिहासिक निर्णय, संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर पोलीस दलात मोठा बदल. अहिल्यानगरमध्ये लपका टोळीच्या 11 गुंडांविरोधात मकोका अंतर्गत गुन्हा दाखल, वैभव नायकोडी या 19 वर्षीय तरुणाच्या हत्या प्रकरणात लपका टोळीवर मकोका. चंद्रपूरच्या मूल तालुक्यातील करवणमध्ये वाघाच्या हल्ल्यात काकाचा मृत्यू तर पुतण्या गंभीर जखमी, गुरे चराईसाठी गेले असताना हल्ला, जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू. जळगावात MIDCच्या परीक्षेत डमी उमेदवार बसवून नोकरी मिळवण्याचा प्रयत्न, एका तरुणावर गुन्हा दाखल, कागदपत्र पडताळणी वेळी तफावत आढळून आल्यावर हा संपूर्ण प्रकार उघड झाला. यवतमाळ बसस्थानकावर 6,44,000 रुपये किमतीचे 9 तोळे सोने चोरीला, अवधूतवाडी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद, वारंवार चोरीच्या घटना उघडकीस येऊनही त्या थांबवण्यात पोलिसांना अपयश. कोल्हापूरच्या इचलकरंजीत बनावट सोनं विक्रीच्या नावाखाली 6 लाखांची फसवणूक, 3 जणांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. भिवंडी डंपरची ट्रॉली विजेच्या केबलमध्ये अडकल्यानं खांबांसह भिंत कोसळली, सुदैवानं घटनेत कोणतीही जीवितहानी नाही, तर भिंत कोसळल्यानं मोठं नुकसान. पुणे पोलिसांनी प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपींची धिंड काढली, दहशत पसरवण्यासाठी प्राणघातक हल्ला केला होता, काही तासातच पोलिसांनी आरोपींना अटक करत धिंड काढली. यवतमाळमध्ये पारधहून पुसदकडे जाणारी बस वालतूर गावाजवळ पलटली, या दुर्घटनेत 8 ते 10 प्रवासी जखमी, चौडी प्राथमिक आरोग्य केंद्रात जखमींवर उपचार. वाशिमच्या मानोरा तालुक्यातील गादेगावमध्ये शॉर्ट सर्किटमुळे घराला भीषण आग, शेतकऱ्याच्या घराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान, रोख रक्कम 90,000 रुपये आणि घरगुती साहित्याचं नुकसान. जळगावच्या अमळनेरमध्ये नगर परिषदेसमोर 3 ते 4 दुकानांना अचानक आग, या आगीत दुकानातील साहित्य जळून खाक, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज. गडचिरोलीमध्ये एका महिलेच्या प्रसूतीसाठी डॉक्टरांचा 3 किलोमीटर पायी प्रवास, डॉक्टर दीपक उमारेटेंनी महिलेची प्रसूती यशस्वी केल्यामुळे बाळ आणि माता सुखरूप. सांगलीच्या मिरजेमधील बंद पडलेलं ऐतिहासिक वेलनेस सेंटर पुन्हा एकदा सुरू होणार, 25 मे रोजी रुग्णालयाचं उद्घाटन होणार आहे. भुसावळ विभागातील मूर्तिजापूर पुनर्विकसित अमृत रेल्वे स्थानकाचं पंतप्रधान मोदींकडून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन, खासदार अनुप धोत्रेंसह मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळेंची यावेळी उपस्थिती. चंद्रपुरातील पुनर्विकसित चांदा फोर्ट रेल्वे स्थानकाचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण, चंद्रपूर शहरातील दुसऱ्या रेल्वे स्थानकाला मिळाली झळाळी. अमृत भारत योजनेअंतर्गत लासलगाव रेल्वे स्थानकात विकास कामं, पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्यात आलं लोकार्पण. पुण्याच्या आळंदीमधील इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली, अवघ्या महिनाभरावर आळंदीत आषाढी यात्रेचा सोहळा पार पडणार, मात्र वारंवार नदी फेसाळत असल्याची घटना.